उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्पपत्र देतोय की ह्या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्पपत्रात मांडलाय। माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे। गेले 3 टर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो। महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधान परिषदेत मांडले, वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला। परंतु ह्या वेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे, माझ्या पक्षाची विचारधारा ह्या मतदारांपर्यंत पोचवून आपण कसं ह्या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्पपत्रात सांगितलंय। माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्पपत्राचं अनावरण करत आहे। मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत, परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केलाय। मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे ह्या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे। धन्यवाद। हिंदी में बता दीजिए, आज आप अपना संकल्प पत्र जारी कर रहे हैं, क्या है? आज मैं शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे, हमारे दूसरे नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे, इनके मार्गदर्शन में मैं मेरा आज संकल्प पत्र यहाँ पर मेरे मतदारों को देता हूँ और मैं 3 टर्म इस विधान परिषद में शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के आशीर्वाद से जा चुका हूँ। इस बार मैं पदवीधर मतदार संघ से जा रहा हूँ और पदवीधरों के लिए मेरे मन में क्या है, मेरे पार्टी की विचारधारा क्या है, हम क्या करना चाहते हैं, ये इस संकल्प पत्र के द्वारा मैं मेरे मतदारों को बताना चाहता हूँ और मैं मतदारों का आशीर्वाद चाहता हूँ कि वो ये संकल्प पत्र पढ़े। इस पारंपरिक सीट को शिवसेना ने लगातार 5 बार जीता है, ये 6वीं बार है जहां ये सीट फिर से हम जीतने जा रहे हैं। इस रिकॉर्ड ब्रेक कॉन्स्टिट्यूएंसी का प्रतिनिधित्व मुझे करने मिल रहा है, ये मैं मेरा भाग्य समझता हूं और मैं मेरे मतदारों को ये आह्वान करता हूं कि इस संकल्प पत्र को देखें और आज तक जो प्यार आपने इस मतदार संघ को दिया है ऐसा ही प्यार इसके आगे दे। आज मैं मेरे दोनों मतदारों के द्वारा इस संकल्प पत्र का अनावरण कर रहा हूँ। दादा एक